स्वामी समर्थ महापर्वणी श्रींच्या पादुकांचा पारंपरिक समुद्रस्नान सोहळा. भक्तांनो, हा सोहळा तसं बघायला गेलं तर आता अलीकडे आपलं 20-25 वर्ष चालू आहे, पण लोकांना त्याचं जसं माहिती असायला पाहिजे तशी माहिती झालेली नाहीये. म्हणूनच या वेगवेगळ्या चॅनल्सवरती आपण त्याचं जेवढं जमेल तेवढं समस्त स्वामी भक्तांपर्यंत तो पोहोचवतोय. स्वामी समर्थ महापर्वणी हे नेमकं काय, श्रींचा हा मूळ सोहळा कसा काय, तर त्याच्याबद्दल थोडंसं आधी सुरुवातीला सांगतो. गुरुदेव श्री स्वामीसुत महाराजांनी स्वामी महाराजांची जयंती साजरी करायला सुरुवात केली, ज्याच्यात खुद्द स्वामी महाराजांनी सुद्धा शिक्कामोर्तब केलेलं आहे. स्वामी जयंतीबद्दल आपल्याला सर्वांना माहितीच आहे. आपण तो एक दिवस कधी कधी सुट्टी घेऊन साजरा करतो, कधी कधी सुट्टी असतेच, कारण तिथी असते, त्याचं काय निश्चित सांगता येत नाही. पण ही स्वामी जयंती फक्त एकच दिवसाची आहे का, तर फक्त नाही. ही स्वामी जयंती सलग 1 महिन्याची आहे. आता आपल्याला साजरी करता येत नाही ते सोडा, 1 महिना कसा काय आपल्याला वेळ मिळेल. पण त्याची जी सुरुवातीची जे नांदीचा पहिला दिवस जो आहे तो साजरा करायला काय हरकत आहे. मग सरळ 1 महिन्यानंतर स्वामी जयंती आहे की हो. आणि म्हणूनच आपण ही स्वामी महापर्वणी काय हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. इसवी सन 1870 साली गुरुदेव श्री स्वामीसुत महाराजांनी स्वामी महाराजांची जयंती साजरी करायला सुरुवात केली. स्वामी महाराजांच्या कृपेनेच महाराजांच्याच मांडीवर बसलेले असताना महाराजांची प्रगट लीला त्यांना उमगलेली, ती तिथी उमगलेली, ते सर्व काही उमगलेलं. आणि त्याच्यानुसार त्यांनी ठरवलं की आता आपण महाराजांची जयंती साजरी करायला सुरुवात करूया, ज्याच्यावरती अक्कलकोटमध्ये खुद्द स्वामी महाराजांनी शिक्कामोर्तब केलेला आहे. पण हा सोहळा स्वामीसुत महाराजांनी 1 महिना साजरा केलाय बरं का. 1 महिना. त्याची सुरुवातच मुळात अगदी 1 महिना अगोदर झाली. आणि तो दिवस स्वामी समर्थ महाराजांची स्वामी महापर्वणी फाल्गुन शुक्ल द्वितीया, चैत्र शुक्ल द्वितीयेला स्वामी महाराजांची जयंती, तर फाल्गुन शुक्ल द्वितीयेला स्वामी महाराजांची महापर्वणी. आता या अगदी अद्भुत सोहळ्याच्या बद्दल फारशा लोकांना अजूनपर्यंत तो माहिती नसलेल्या सोहळ्याबद्दल आपण बोलणार आहोत, कारण आता अलीकडेच आपण सगळे एकत्र मिळून हा सोहळा साजरा करणार आहोत. भक्तांनो, स्वामी महापर्वणी म्हणजे नेमकं काय, अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर स्वामी समर्थ महाराजांचा पादुकांचा समुद्र स्नान सोहळा. अर्थात मी तुम्हाला आता आज थोडक्यात सांगणार नाहीये. हा प्रपंचच मुळात असा आहे की हा व्यवस्थितरित्या तुम्हाला तो सोहळा समजणं. पण स्वामी समर्थ महाराजांचा पारंपरिक समुद्र स्नान सोहळा म्हणजे स्वामी महाराजांची महापर्वणी. आता ही महापर्वणी स्वामीसुत महाराजांनी कशी साजरी केली असेल. स्वामीसुत महाराजांच्या म्हणण्यानुसार ही महापर्वणी म्हणजे स्वामी महाराजांच्या जयंतीची नांदी बरं का, नांदी. भल्या पहाटे फाल्गुन शुक्ल द्वितीयेच्या दिवशी, स्वामी महापर्वणीच्या दिवशी तिथे संबंध षोडोपचार पूजा वगैरे घडायची. आणि ही पूजा एकदा झाली का स्वामी महाराजांचा छबिना निघायचा. स्वामीसुत महाराजांच्या शब्दात सांगतो बरं का, छबिना. आता तुम्हाला समजण्यासाठी सांगायचं तर ते पालखी. आणि ही पालखी नेमकी कशी निघायची तेच तर ऐकण्यासारखं आहे. ही पालखी म्हणजे अगदी पारंपरिक गुरुदेव श्री स्वामीसुत महाराजांनी परब्रह्म परमेश्वर श्री स्वामी समर्थ महाराजांची शानो शौकत ही अगदी अबाध राखून ही पालखी काढायची. आज सुद्धा आपण ती पालखी काढतो. ती कशी काढतो ते आता तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. लाल पायघड्या अगदी पांघरल्या जातात. मठाच्या बाहेर जसे ते निघायचं, पहिलं पाऊल जे पडायचं तेच मुळात लाल पायघड्यांवरती पडायचं. आणि त्या फक्त पायघड्या नाही बरं का, त्या अगोदर पूर्ण रस्ता झाडला जायचा, त्याच्यावरती शुद्धीकरण केलं जायचं, गोमूत्र शिंपडलं जायचं त्या रस्त्यावरती. आणि गोमूत्र शिंपडलेल्या रस्त्यावरती सगळे सेवेकरी भक्त मंडळी, बाळगोपाळ तिथे सगळं ते पायघड्या हांतरायचे. पायघड्या हांतरून झाल्यावरती तिथे फुलांचा सडा घातला जायचा आणि दोन्ही बाजूला रांगोळ्या काढल्या जायच्या. आणि अशा शानो शौकत मध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचं किंवा छबिन्याचं त्या भोईंचं पहिलं पाऊल पडायचं. ते थेट अगदी शेवटचं पाऊल गिरगाव चौपाटीच्या सागर तीर्थावरती समुद्र स्नानाकरिता अगदी पाण्यापर्यंत त्या पायघड्या घातल्या जायच्या. ही जी पालखी आहे, हा जो संबंध छबिन्याचा जो काय शानो शौकत कसा असायचा, तो पुढे स्वामीसुत महाराज म्हणतात तेज असायचं. तेज म्हणजे भक्तगण, तुम्हाला तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये त्याचं तुम्हाला बरोबर त्याची नोंद मिळेल. तेज म्हणजे पांढरा शुभ्र घोडा.
आणि तो घोडाच नाही फक्त, तर त्या घोड्याच्या बरोबरीने स्वामी महाराजांचं एक भलं मोठं निशाण म्हणजे ध्वज, भगवा ध्वज. हा ध्वज घेऊन त्या घोड्याला तिथे पुढे नेलं जायचं. त्याच्या पाठी सगळं म्हणजे त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या सुहासिनी असायच्या आणि त्याच बरोबरीने 5 नद्यांचं पवित्र पाणी आणि त्या पाण्याचे कलश घेऊन तिथे त्या मिरवणुकीत असायचे. असंख्य महिलांच्या हातामध्ये आरती असायची. त्याच्यानंतर त्या 5 नद्यांचा कलश असायचा. आज सुद्धा असतो. पण गुरुदेव श्री स्वामी सुत महाराज त्यावेळेला अगदी पुढे असायचे, नाचायचे, गायचे, अभंगामधून या उत्सवाचं ते महती सांगायचे, त्याची माहिती सांगायचे. स्वामी सुत महाराजांच्या सांगण्यानुसार भक्तगण, हा जो अभंग आहे हा खरोखर ऐकण्यासारखा आहे. या अभंगात ते म्हणतात की 11 कपिला षष्टींचं बळ एका स्वामी महापर्वणीमध्ये. म्हणजे आपण जर ह्या उत्सवाला उपस्थित झालो तर 11 कपिला षष्टींचं बळ आपल्याला ह्या उत्सवामध्ये मिळतं. तेवढं त्याच्यामध्ये पावित्र्य आहे, तेवढं आपल्याला त्याच्यातून पुण्य मिळतं. कपिला षष्टीत जर बघायला गेलं तर कितीतरी योग एकत्र जुळून यावे लागतात. वार, नक्षत्र, तिथी वगैरे सर्व काही. आणि ही कपिला षष्टीचा योग कधी कधी पिढ्यानपिढ्या येत नाही बरं का, पिढ्यानपिढ्या येत नाही. पिढ्याच्या पिढ्या संपतात पण ते कपिला षष्टीचा योग काही येत नाही. पण गुरुदेव श्री स्वामी सुत महाराज म्हणतायत, तुम्ही जर हा फाल्गुन शुक्ल द्वितीयेला होणारा स्वामी समर्थ महाराजांचा समुद्र स्नान सोहळ्यामध्ये जर तुम्ही उपस्थित राहिलात तर तुम्हाला 11 कपिला षष्टींचं बळ एका तिथीमध्ये मिळतं, एका तिथीमध्ये, एखाद्या उत्सवामध्ये, सोहळ्यामध्ये. तर मग भक्तगण, आपण सुद्धा सर्वांनी या सोहळ्यामध्ये उपस्थित राहायचे. आपण सुद्धा स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांच्या समुद्र स्नानामध्ये उपस्थित राहून पादुकांचं समुद्र स्नान, पादुकांना आधी समुद्र स्नान घालायचे. त्याच बरोबरीने पादुकांचं समुद्र स्नान झाल्यानंतर ते पवित्र झालेल्या सागर तीर्थामध्ये आपण सुद्धा समुद्र स्नानाच्या काही डुबक्या मारायच्यात. भक्तगण, हा एक जो योग वर्षातून एकदा येतो तो खरोखर अगदी पूर्ण वर्षभरासाठी आपल्याला बळ देऊन जातो. आपलं वर्ष अगदी सुख समृद्धीमध्ये जातं. त्यानंतर 1 महिन्याने स्वामी महाराजांची जयंती असतेच असते. पण तोवर घरच्या घरी आपण एखादी साधी उपासना घ्यायला काय हरकत आहे? जास्ती काहीच नाही हो. स्वामी समर्थ महाराजांसाठी स्वामी सुत महाराजांनी स्वामी पाठ केलेला आहे. अगदी 31 अभंगांचं आहे. इथे आपल्याला 30 दिवस मिळत आहेत. त्या 31 अभंगातून रोज एक अभंग एका ठराविक वेळेला जर आपण म्हटला तर आपण सुद्धा स्वामी महाराजांची ही जयंती 1 महिन्याची साजरी केल्यासारखं आहे. स्वामी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी 30वा आणि 31वा असे 2 म्हणूया. आणि स्वामी महाराजांची जयंती कशी साजरी करायची तो विषयच वेगळा आहे, त्याच्यावर आपण कधीतरी येऊया. पण आज एवढंच तुम्हाला सांगतो, येत्या फाल्गुन शुक्ल द्वितीयेला फेब्रुवारी 19, 2026 त्यात परत दुग्ध शर्करा योग म्हणजे यंदाच्या वर्षी गुरुवार झालेला आहे. तेव्हा भक्तगण, गुरुवारच्या दिवशी 19 फेब्रुवारीला 2026 साली, हेच वर्ष, अगदी भल्यास पहाटेपासून आपण हा सोहळा साजरा करणार आहोत. आपण आधी स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांची, स्वामी सुत महाराजांची षोडशोपचारे पूजा करणार आहोत. आणि त्यानंतर आपण महाराजांची पालखी अगदी त्याच थाटामध्ये, त्याच लवाजम्यामध्ये, अगदी त्याच अदबीने, ज्या प्रकारे स्वामी सुत महाराज घेऊन जात असत सागर तीर्थावर, अगदी तसंच आपण दरवर्षी घेऊन जातोय. यंदाच्या वर्षी सुद्धा जाणार आहोत. आणि म्हणूनच भक्तगण, तुम्हाला सर्वांना स्वामी सुत महाराजांचा एक मला निरोप द्यायचा आहे. स्वामी सुत महाराजांनी आपल्या सर्वांना एक निरोप दिलेला आहे, आमंत्रणाचा निरोप दिलेला आहे. ते सर्वांना सांगतायत, याहो सर्व तुम्ही होऊनी सावचित्त, नाचू आनंदात एकमेळी. स्वामी सूत म्हणे उत्साहासी यावे, सर्व तुम्ही भावे समर्थांच्या. अगदी सावचित्त, काहीही मनामध्ये न आणता पवित्र मनाने आणि अगदी आनंदित मनाने, प्रफुल्लित मनाने या सोहळ्याला या. बाकीचं सगळं स्वामी सूत सांभाळतील, बाकी काळजी करू नका. तुमच्या सगळ्या ज्या काही विवंचना त्या दिवशी सगळ्या मोकळ्या करा, बाजूला ठेवा ते सगळं. कारण आपल्याला परब्रह्म स्वामी महाराजांसारखं दैवत लाभलेलं आहे. आणि स्वामी सुत महाराज आपल्याला तेच सांगतायत, एकदा तिथे डोकं ठेवलं का बाकीची काळजी करायची कारणच नाही. आणि अशा वेळेला जर 11 कपिला षष्टींचं बळ जर एका दिवसामध्ये आपल्याला साध्य करता येत असेल
तर मला नाही वाटत त्याच्यापेक्षा मोठी पवित्र संधी आपल्याला कधी मिळेल. त्या भक्तांनो पुन्हा सांगतो, येत्या 19 फेब्रुवारी 2026 साली फाल्गुन कृष्ण द्वितीयेचा दिवस आहे. श्री स्वामी समर्थ महापर्वणीचा दिवस आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र पारंपरिक समुद्र स्नान सोहळ्याचा दिवस आहे. भल्या पहाटेपासून आपण हा दिवस साजरा करणार आहोत. त्यानंतर आपण ती पालखी काढणार आहोत. पालखी पुन्हा आल्यावरती स्वामी समर्थ महाराजांच्या महाप्रसादाचा सुद्धा आपल्याला लाभ घ्यायचा आहे. त्या भक्तगणो, तिथी मात्र विसरू नका, दिवस विसरू नका, वार विसरू नका. अगदी आजच त्याची नोंद करून ठेवा आणि स्वामी समर्थ महाराजांच्या महापर्वणीला आपण सर्वांनी उपस्थित राहूया. गुरुदेव श्री स्वामी सूत महाराजांनी आपल्याला दिलेलं जे आमंत्रण आहे वैयक्तिक आहे बरं का. प्रत्येक स्वामी भक्ताला त्यांचं सांगणं आहे. मी तर फक्त निरोपच तुम्हाला देतोय. ते आपण आनंदाने मोठ्या प्रेमाने स्वीकारूया आणि महापर्वणी उत्सवाला उपस्थित राहूया. मग येणार ना, मी तर असणारच हो, सगळेच असणार. संबंध स्वामी भक्तांचा एक तो मेळा असणार, आनंद उत्सव असणार. नक्की या, मी वाट बघतोय. भेटूया. हा सोहळा धूमधडाक्यात साजरा करूया. श्री स्वामी समर्थ. या नक्की. मुंबई बाहेरील भक्तांकरिता हा श्री स्वामी महापर्वणी सोहळा गुरुवार 19 फेब्रुवारीला पहाटे 5:30 वाजता सुरू होत असल्यामुळे इच्छुक भक्तांसाठी आदल्या रात्री राहण्याची सोय करण्यात येईल. तरी संपर्क साधावा ही विनंती. चंद्रकांत मेस्त्री 9969122133 आणि मयूर वाझट 7718892295. स्वामी सुता म्हणे उत्साहासी यावे हो, हो काका या हो, ओ मामा या हो, मावशे 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 ये ग बाय ये ग बाय ये ग बाय. स्वामी सुता म्हणे उत्साहासी यावे अहो यावे हो. सर्व तुम्ही भावे समर्थांच्या, सर्व तुम्ही भावे समर्थांच्या, सर्व तुम्ही भावे समर्थांच्या. स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन,
चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान